जय हिंद मित्रांनो. तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तर चला सुरू करूया. तर पहिला प्रश्न आहे, सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासाचा फरक आहे? मित्रांनो, मी 2-3 सेकंद थांबेल, तुम्ही तुमचा आन्सर कमेंट करू शकतात. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, 2 तास एवढा फरक आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याला चीनची सीमा स्पर्श करत नाही? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, बिहार या राज्याला चीनची सीमा स्पर्श करत नाही. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्र खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला, कावेरी नदी. पुढचा प्रश्न, मिझोरमची राजधानी खालीलपैकी कोणती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला, एजवाल. पुढचा प्रश्न, पोलीस स्मृती दिन केव्हा पाळण्यात येतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 21 ऑक्टोबर या रोजी पोलीस स्मृती दिन पाळण्यात येतो. पुढचा प्रश्न, सोने या मूलद्रव्याची संज्ञा कोणती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, AU. त्यालाच AU आरॉम म्हणतात, AURUM. AG हे चांदीला असे म्हणतात. पुढचा प्रश्न, नंदुरबार जिल्ह्याची सीमा खालीलपैकी कोणत्या राज्यांना लागते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांना नंदुरबार जिल्ह्याची सीमा लागते. पुढचा प्रश्न, AI म्हणजे काय? मित्रांनो, इथं फुल फॉर्म सांगायचा आहे AIचा, जी की याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 3, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. पुढचा प्रश्न, 18वी लोकसभा निवडणूक ही देशात किती टप्प्यात घेण्यात आली होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 7 टप्प्यात देशात हे घेण्यात आली होती आणि महाराष्ट्रात जे की 5 टप्प्यात घेण्यात आली. पुढचा प्रश्न, संसदचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे? संसदचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला, लोकसभा ही संसदचे कनिष्ठ सभागृह आहे आणि वरिष्ठ कोणती आहे तर राज्यसभा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, 36. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जात ही आंबा या फळाची नाही? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला, कांचन ही आंब्या या फळाची नाही, जी की आवळा या फळाची आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी कोठे स्थापन केले? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला, राजगड. पुढचा प्रश्न, गोलपिटा हा काव्यसंग्रह कोणी लिहिला आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, नामदेव ढसाळ. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, CP राधाकृष्णन.
थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.